28 दिवस झाले माझ्यावरील आरोपांचे एकूणही पुरावे दिले नाहीत असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलेलं आहे। निनावी पत्राद्वारे बदनामीचा कुटील डाव होता। खरात प्रकरणामध्ये आर्थिक व्यवहारामध्ये आणि दुष्कृत्यामध्ये संबंध नाही असं चाकणकर यांनी म्हटलंय। दरम्यान चाकणकरांपासून सुरेत्रा पवारांच्या जीवाला धोका आहे असं निनावी पत्र बीड पोलिसांना मिळालं होतं। आज 28 दिवस होत आहेत। माझ्यावर आरोप हे फक्त बदनामी करण्यासाठी होत आहेत। आरोप करणाऱ्यांनी पुरावे दिले नाही। निनावी पत्राची शहानिशा न करता केवळ बदनामीचा कुटील डाव होता। बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनीही निनावी पत्राला कायदेशीरदृष्ट्या अर्थ नसल्याचं माध्यमांवर सांगितले। तरीही खोडसाळपणा करण्यासाठी हे पत्र कुणी लिहिलं याची चौकशी झालीच पाहिजे। खरात प्रकरणात कोणत्याही आर्थिक व्यवहारात, जमीन व्यवहारासह इतर कोणत्याही दुष्कृत्यात दुरान्वय संबंध नाही। तर समता पतसंस्थेमध्ये माझ्या नावे बनावट खाती आहेत असं प्रतिभा चाकणकरांनी म्हटलंय। तर प्रतिभा चाकणकर खोटं बोलत असल्याचं अंजली धमानी यांनी म्हटलं आहे। दरम्यान समता पतसंस्थेमध्ये प्रतिभा चाकणकर यांच्यासह कुटुंबियांच्या नावे 4 खाती असून या खात्यांना खरात नॉमिनी असल्यामुळे त्यांची शिर्डी पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे। जे खातं आहे ते बनावट आहे। आपल्या तिथे सह्या नाही आहेत। एकही रुपयाची आपण उलाढाल केलेली नाहीये। कागदपत्र बनावट आहेत। आपली सह्या सुद्धा आपल्या बनावट आहेत। प्रतिभा चाकणकरांचे टोटल रेकॉर्ड्स जे आहेत ते 236 आहेत। त्याच्यापैकी 17 कॉल्स आहेत आणि हे सगळेच्या सगळे कॉल्स खरातानी प्रतिभा चाकणकरांना केलेत। तर या सगळ्या गोष्टी बघून ना किती खोटं ही आणि किती सहजपणे बोलतात हे त्याच्यावरनं दिसतंय आपल्याला। रुपाली चाकणकर तर आरोपी आहेच, परंतु प्रतिभा चाकणकरचे जे आर्थिक लागेबंदे लागले त्यांना सुद्धा आरोपी करणं गरजेचं आहे। आम्हाला समाजातील ही घाणकीड, ही विकृती संपवायची आहे। तर खरातचा एन्काउंटर करतील अशी शंका खासदार प्रणिती शिंदेंनी व्यक्त केली आहे। खरात प्रकरणामध्ये सत्ताधाऱ्यांची नावं समोर येणार आहेत असंही प्रणिती शिंदेंनी म्हटलं। तर भडकावण्यासाठी काही लोकप्रतिनिधी अशी वक्तव्य करतायत असं बावनकुळेंनी म्हटलेलं आहे। आता मला तर वाटतं की खरातांचा कुठेतरी काहीतरी एन्काउंटर करतील, कारण का खूप नावं येणार आहेत ज्याच्याशी ते जुडले आहेत आणि आता जे सत्ताधारी आहेत, मिनिस्टर्स आहेत, त्यांना घेऊन पण ही नावं येणार आहेत। वाटतं हे आता वेगवेगळे लोक बोलतायत आणि अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप करण्याचा एक फॅशन झाली असं शब्द वापरणार नाही मी, परंतु मला असं वाटतं आता SIT चौकशी चालू आहे, CID आहे, ED आहे, सगळे लोक असताना असा एन्काउंटर कसा काय होईल? सेन्सिटिव्ह चौकशीमध्ये अशा प्रकारचे विधानं करून अशा चौकशा भरकवण्याचे प्रयत्न काही लोकप्रतिनिधी करतात आहे। त्यांना माझी विनंती आहे की अशा प्रकरणामध्ये SITकडे माहिती द्या ना, तुम्ही याला एन्काउंटर होणार आहे, त्याचा एन्काउंटर होणार आहे, कशाला असं मीडियामध्ये आपण स्पेस घेण्याकरता या ठिकाणी बोलतो।